काय घटना घडलेली आहे, मुलांचे जे आरोप आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपलं कॉलेज म्हणून नेमकी काय भूमिका आहे? सर, ही 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता ही घटना घडली. त्यावेळेस महाविद्यालय रुटीनप्रमाणे काम करत होतं. विद्यापीठाची इथं परीक्षा चालू आहेत. रुटीनप्रमाणे क्लासेसही चालू होते. अचानक ती विद्यार्थ्यांनी काहीतरी डिपार्टमेंटचं सबमिशन करण्यासाठी गेलेली होती. मला ते एक्झॅक्ट काय सबमिट करायला गेली होती ते टीचरकडनं विचारलं. त्यांच्या डिपार्टमेंटल वर्क होतं ते, त्यासाठी ती गेलेली होती. आणि गेल्यानंतर ती अचानक तिथं कोसळली असा निरोप आला. त्यावेळेस मी, आमचे एक मित्र आहे, त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये गेलो होतो. मला तिथनं फोन आला की सर असं असं झालेलं आहे. आणि जे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र वाकळे होते, डॉक्टर रिजवान सर होते, त्यानंतर एक डॉक्टर आवारे मॅडम म्हणून होत्या, बाकी काही विद्यार्थी होते. त्यांनी फोनवर त्यावेळेस सांगितलं की सर त्याचे पिपल डायलेटेड होते आणि असं असताना जे काही तिथं प्रोसेस लागते, कारण ताबडतोब 3ऱ्या मजल्यावरनं खाली आणायचं होतं. त्यांनी धावत पळत स्ट्रेचरसाठी डिमांड केली, पण स्ट्रेचर आणेपर्यंत वेळ नव्हता असं समजायला काही हरकत नाही. म्हणून त्यांनी उचलून विद्यार्थ्यांच्या मदतीने खाली आणलं. ॲम्ब्युलन्समधले न्यूरॉन प्लसला 1 मिनिटामध्ये शिफ्ट केलं गेलं. 1 मिनिटामध्ये याच्यासाठी शिफ्ट केलं गेलं की जी काही हायर ट्रीटमेंट जी लागणार असते अशा कंडिशनमध्ये, ती हायर सेंटरला गेलेलं जास्त बेटर असतं. म्हणून त्या पद्धतीनं शिफ्ट केलं गेलं. तिथं गेल्यानंतर त्यांनी इंट्युबेट केलं. सगळ्या काही गोष्टी नियमाप्रमाणे ज्या लागतात त्या सगळ्या केल्या. दुर्दैवाने काही गोष्टी आपल्या हातात आलेल्या नाही. पण आम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये गायत्रीच्या वडिलांना फोन केला. त्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे, तर तुम्ही त्वरित इथं या. ते आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, ICUमध्ये गेलो. तर त्यांनी स्पष्ट त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही तुमचे प्रयत्न करा. आमच्या घरामध्ये जेनेटिक डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं त्या DCचं नाव. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की HOCM म्हणजे हायपरट्रॉफिड ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डियाक मायोपॅथी. आता हा त्यांनी डायग्नोज केलेला जो भाग होता, तर ते मुलीच्या आईला ऑलरेडी मुलीच्या आईला ऑलरेडी ICD बसवलेलं होतं. ICD असं डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये ॲटोमॅटिक डिफिब्रिलेशन होतं आणि जेणेकरून हार्ट पुन्हा पुन्हा ते काम करायला लागतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तिची अपॉइंटमेंट दुसऱ्या दिवशी कार्डिओलॉजिस्टची त्यांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेली होती. आणि तिथल्या डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा, यातनं चांगलं निष्पन्न झालं तर बरं आहे. कारण मागच्या वेळेस त्यांच्या मिसेससुद्धा अशाच आजारामुळं गंभीर ॲडमिट झालेल्या होत्या आणि त्या बाहेर आलेल्या होत्या. आम्ही होपफुल होतो, पण नियतीला काही मान्य नव्हत्या ह्या गोष्टी आणि तिचं तिथं अंत झाला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो काही डिसऑर्डर आहे, त्यांच्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं आणि आमचे जे काही नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे, की याच्यामध्ये कार्डियाक अरेस्ट कधी पण येऊ शकतं असं सगळ्यांचं म्हणणं होतं, जे ऑलरेडी सगळ्या ठिकाणी त्याचे नोट पण केलेले आहे. तर जे काही झालं ते दुर्दैवानं झालेलं आहे. त्यामध्ये कोणी रिस्पॉन्सिबल आहे असं मला वाटत नाही. परंतु आत्ता जशी जी मागणी केली गेलेली होती त्यामध्ये अध्यक्षांच्या परवानगीनं आम्ही एक लेटर दिलेलं आहे, जे त्याचे निवेदन करते होते त्यांना. त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशासन, त्याचप्रमाणे अहिल्यानगर पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली एखादी समिती नेमल्या जाईल आणि त्या समितीचे जे काही निर्णय असतील ते प्रशासनाला मान्य राहतील असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचं किंवा यांचं जे आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत बेसिक नीड ज्या आहेत तर त्या इथे उपलब्ध नव्हत्या. सर तसं नाही. ॲक्च्युली कसं असतं की इमर्जन्सी युनिट हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली 3ऱ्या मजल्यावर. तिथून तिथं जाण्यापर्यंत, कारण ज्यांनी रिपोर्टिंग ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पिपल डायलेटेड आहे. पिपल डायलेटेडचा अर्थ असा असतो की पेशंट नाही आहे, हा त्याच्यातनं अर्थ काढला जातो. मग इथं वेळ घालवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की जे हायेस्ट ऑथॉरिटी आहे या क्षेत्रामधले, जे न्यूरोमध्ये काम करतात, कार्डियाकमध्ये काम करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला बाहेर काढणं हे जास्त महत्त्वाचं होतं. असं जे काही तिथले अध्यापक जेवढे त्यांनी होते त्यांनी अटेंड केलं आणि त्याप्रमाणे शिफ्ट केलं. बाकी सगळ्या ज्या रिलेटेड ज्या गोष्टी लागतात, ज्या होमिओपॅथी कॉलेजमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे नियमानुसार, त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जे एखादी गोष्ट संपली असेल, समजा एखादी ॲम्पूल असेल समजा कुठल्या औषधाचं, ते एक्सपायर झालं असेल तर ते आपल्याला ते घेता येतं. त्याची डिमांड RMO मॅडमकडनं येते, त्याप्रमाणे पुढच्या प्रोसेस केल्या जातात. तर हे अशा पद्धतीनं रुटीन आहे. सगळं इथलं रुटीन प्रोसिजरप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक लागतात त्या. कारण आमचं होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त इमर्जन्सी युनिट हा एकच भाग आहे जो इमर्जन्सीमध्ये काम करतो. पण ह्या क्षणाला तेवढी वेळ तिथं नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला तिथं शिफ्ट करणं गरजेचं होतं. तुम्ही म्हणताय सर की कॉलेजमध्ये सगळ्या अत्यावश्यक सेवा आहे,
पण विद्यार्थ्यांचं म्हणणं तर आहे की इथे अत्यावश्यक सेवा असतील किंवा मग मेडिकल कॉलेजचे निष्काळजीपणा समोर येतो आणि त्यामुळेच गायत्री बळी ठरली. नाही मॅडम, असं नाही काही, 100% नाही. गायत्री ऑलरेडी आता कसं असतं की क्लेम करणं ब्लेम करणं ही गोष्ट वेगळी येते. ऑलरेडी ती डिसीज होती. आता माझ्याकडे त्याच्यातले डिटेल्स नाही. तिचं 3.5 HB आहे असं मला आत्ता कळालं. आता 3.5 HB असताना एखादी ॲनिमिक कंडिशनमध्ये कोणीही कोलॅप्स होऊ शकतं. नेमकं तिच्या बाबतीत दुर्दैवाने ते घडलं, जे घडू नको होतं. पण याच्यात निष्काळजीपणा असं म्हणता येणार नाही. जी मदत ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होती, कारण तिथं जे अटेंड करणार होते ते सगळे होमिओपॅथिक फिजिशियन होते. त्यांनी इमिजिएट जी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती 100% घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई केली आहे. सर आपल्याकडं आता तुम्ही म्हणता की मेडिकल कॉलेज हं. अशा काही घटना घडल्या हं. त्याच्यामध्ये समजा जी सुट्टी पाळली पाहिजे हं. किंवा काही प्राथमिक उपचार जे करायचे असतात त्याच्यासाठीच काही आपल्याकडं हे नाही असं त्या मुलांचं वगैरे आणि ते स्ट्रेचर जे आहे तर ते सुद्धा सर वेळेत स्ट्रेचर पोहोचतं. स्ट्रेचर सर हां त्याच्यामध्ये जसं म्हटलं त्यांनी किंवा ॲम्ब्युलन्स होती तर त्यात ऑक्सिजन नव्हता इथं वरती तिला समजा दुसरी मुलं अशी पण होती सगळे सांगताय हं. की ती आजारीच होती मग तिला तो त्रास पण होता मग असं असताना तिला त्या दिवशी तिसऱ्या माझं हे करणार सर हे माहीत नाही सर, आम्हाला हे नंतर कळालेलं आहे. म्हणजे हे मग आता जरी तुमच्याकडे घटना हे- घडली म्हटल्यानंतर हां. ते तुमची जबाबदारी मुलं कशी येतात म्हणजे त्यांची काय हे ते पण आपण चेक करत नाही ना तुमचं तर मेडिकल कॉलेज सर मला काय म्हणायचं आहे याच्यामध्ये, ह्या विद्यार्थिनीबद्दल कुठली कंडिशन आहे हे कोणाला माहीत नव्हतं. जेव्हा डॉक्टरांनी विचारलं की तुमच्या घरामध्ये हिला काही आजार आहे का, इतर काही आजार आहे का, तेव्हा हे डिस्क्लोज झालं. तोपर्यंत आम्हालाही माहीत नव्हतं तिला काय प्रॉब्लेम आहे. नाही, पण अशा परिस्थितीत आता ती घटना घडली पण हां. अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे याचं सुद्धा काही हे नाही असं सर आहे ना SOP त्याच्यामध्ये 100% असतं. त्यावेळेस इमर्जन्सीची मॅनेजमेंट करावी लागते ती 100%. नाही असं नाही म्हणता येणार ना, कारण ही केसच तिथं जे रिपोर्टिंग ज्या पद्धतीने झालेलं आहे त्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलं होतं की डायलेटेड पिपल्स होते. डायलेटेड पिपल्स असताना जे काही लागतं इमिजिएट इथं काही करण्यापेक्षा हायर सेंटरला गेलं जास्त बेटर राहणार आहे. नाही, 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 better ते हां. तुम्ही केलंच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. better, हां. पण ती मुलगी तुम्ही दुसरं असं पण म्हणता की ते मुलीला पूर्वीचा त्रास होता हे आम्ही म्हणतो, आम्हाला नंतर कळालं हे आपण सांगतो मी. तिला तिसऱ्या मजल्यावरती ती जाते येते मग ते सर होतं नाही तेच ते मी अशी जर पुन्हा ती तेच सुरू- सांगतोय मी हां. की याच्यामध्ये ऑलरेडी तिच्याबद्दल आम्हाला कुठले डिसीज आहे हे माहीतच नाही. आम्हाला तिच्या वडिलांनी सांगितल्यावर कळालं, हे मी सांगतोय. जेव्हा त्या विद्यार्थिनीचं कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं तेव्हा एकदम पालकांनी खूप छान प्रश्न विचारला मॅडम. ॲक्च्युली ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं जातं त्यावेळेस मेडिकल सर्टिफिकेट्स इश्यू होतात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असा आजार आहे अशा पद्धतीचं मेन्शन केलेलं नाही आहे. हा ॲडमिशन 4-5 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे जे काही सर्टिफिकेट लागतात. सर, दुसरं असं आहे का आता 3-4 आता ती 4 वर्षापासून आपल्या बरोबर आहे, कॉलेजमध्ये बरोबर आहे, शिकते. बरोबर आहे. आणि या 4 वर्षामध्ये जे काही टीचर वगैरे असतील किंवा तुमचा जो स्टाफ यांना तर ते माहिती असायला नाही पाहिजे माहिती की आहे काय- सर, नाही. तिच्या मैत्रिणीला सुद्धा माहीत नव्हतं सर. याच्यापेक्षा ही मोठी गोष्ट आहे, जी बरोबर राहते. आम्हाला जे समजलं तिच्या मैत्रिणीला सुद्धा ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. बाकी तर गोष्टी लांब राहिल्या सर. तुम्ही सांगताय काहीतरी सबमिशन करण्यासाठी ते वरती गेली होती. पण मुलांचा आरोप आहे की तिला सुपरविजनसाठी वेगळ्या गोष्टीसाठी पाठवलं होतं असं मुलांचा आरोप. सर ऑलरेडी इथं विद्यापीठाच्या परीक्षा चालू आहे सर, ज्यामध्ये ओरल प्रॅक्टिकल सुपरविजनचा मॅटरच नाही सर त्याच्यात काही. नाही, आणि कारण काय ते तर सांगितलं पाहिजे ना तुम्ही नेमकं कशासाठी तुम्ही म्हणता की सबमिशन म्हणजे exactly नेमकं काय काय करायला होतं लागतं ते- डिपार्टमेंटमध्ये ज्या काही केसेस त्यांना ठरवून दिलेल्या असतात ना डिपार्टमेंटला, इंटर्नशिपच्या मुलांना, त्यांच्यात समजा 5-10 केसेस 15 केसेस जे काही नॉर्म्सप्रमाणे ठरवून दिलेले आहेत ते व्हेरिफिकेशन जे मुलं जे घेतात केसेस ते HOD ला दाखवून घेणं किंवा संबंधित टीचरला दाखवणं हा रुटीनचा भाग आहे. मग ती काय आज करते असा प्रकार नाही. तिच्या रुटीनप्रमाणे तिनं सगळं त्याच्यासाठीच पाठवलं होतं. त्याच्यासाठीच ती वर गेलेली होती तिथं. आणि दुसरा आरोप मुलाचा असं की सगळे सीसीटीव्ही चालू आहेत. तिथला तिथलाच का बरं? सर CCTV बंदच नाही सर, जे CCTV नियमाप्रमाणे लागतात ना ते सगळे CCTV चालू आहे. कारण तिथला बंद आहे सर ते असं 3 वर्षापासून बंद आहे. नाही, पण काय काय त्याची गरज नाही तिथं काही. कारण इथं आम्हाला जे NCS मध्ये जे नॉर्म्स दिलेले आहेत त्यांनी ठरवून दिलेले कुठं कुठं कॅमेरे असले पाहिजे मॅन्डेटरीले, ते सगळे कॅमेरे आपले ऑन आहेत. आजही ऑन आहे आणि भविष्यातही ऑन राहतील. तुम्ही तिथं लावून तर ठेवला पण तो बंद आहे. बंद म्हणजे सर जेव्हा हे नॉर्म्स बदलले, CBDC पॅटर्न जो आहे नवीन जे नॉर्म्स आले हे 2024 पासून आलेले 23-24. काय कारण काय होतं त्याच्यामध्ये? काही कारण नाही सर, कारण त्याची गरज नाही म्हणून बंद केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे मेडिकल कॉलेज आहे इथं मुली आहेत. नॉर्म्स प्रमाणे आहे ते सगळे सर. नाही, 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 नॉर्म्स प्रमाणे ते बंद असणं आवश्यक होतं तुमच्या दृष्टीत पण कसं असं म्हणतो. नाही कशाची गरज नसल्यामुळे बंद होते त्याचं. नाही नाही काय म्हणायचं की नॉर्म्स मध्ये जर समजा काय सांगताय तुम्ही 7-8 कॅमेरे हां. त्याच्यापेक्षा जास्त लावू शकत नाही कॉलेज असा अर्थ होतो त्याचा. नाही लावू शकतील असं काही नाही. मग तो याच्या असताना सुद्धा चालू का नाही ठेवलं?
त्याचे DVR जे आहे त्याच्या रिलेटेड जेवढे लागतात तेवढेच तिथं ठेवले गेलेले आहेत. आणि भविष्यात समजा आता ही घटना घडलेली आहे ना, आम्हीच शिकणार आहे उलट की ॲडिशनल ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि ते केल्या जातील. आणि दुसरं त्यांचं असं पण म्हणणं होतं, आता हे जे पोलीस पण म्हणत होते की याचे PM वगैरे पण काही झालेलं नाही म्हणून. सर आता तुम्ही ते आमच्या हॉस्पिटलला नाही जेव्हा आम दाखल केलं होतं तेव्हा पोलिसांना किंवा काही कळवलं होतं का? हा. हां, ऑलरेडी डिपार्टमेंट म्हणजे हॉस्पिटलकडनं म्हणजे कुठलं न्यूरॉन प्लेसकडनं पत्र गेलेलं आहे. नाही, पण पण ते पत्र कळलं जर नाही. गेलं तर तुमच्याकडे MLC होती, MLC नंतर जर मृत्यू झाला तर PM होतो. हम्म. आमची ॲम्ब्युलन्स तिथपर्यंत गेलेली आहे ना, सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत तुम्ही म्हणता न्यूरॉन हॉस्पिटलनी हा. पोलीस हो, प्रशासनाला हो. पत्र दिलं दिलेलं होतं. तर MLC दाखल आहे का? MLC दाखल केलेली आहे सर त्यांनी तिथं. त्यांच्या आरोपी नाहीये ना, तुमच्याकडे आहे का? पोलिसांना आमच्याकडं सर आमच्याकडे कसं कॉपी सर न्यूरॉन प्लसकडे राहील ना सर ते. हॉस्पिटल न्यूरॉन प्लसमध्ये ॲडमिट होती ती. सर आम्हाला कसं देणार सर ते, कारण रेकॉर्ड केस कुठे आहे, न्यूरॉन प्लसला आहे, त्यांच्याकडे IPD झालेली आहे. तुम्ही कळवलं होतं का पोलिसांना अशी घटना तुमच्या कॉलेजमध्ये घडली? आपल्या प्रेमायसेस मध्ये अशी घटना सर घडली. काय पेशंट जे आहे ना की पुढचं काय माहीत नाही, तिथूनच कळवलं जाणार ना सर हॉस्पिटलमधनं. संस्था नाही कळवलेलं होतं, कारण त्याची वेळच तशी नव्हती. तोपर्यंत बाकी पुढचं घडल्यानंतरच सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. दुसरं एक आता आरोग्यांचं असं होतं की तुमच्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये होते, त्यानंतर ते मदतीसाठी कुणी आलं नाही असं काय? नाही सर, असं नाही. मदत साईड कोण नसतं तर 1 मिनिटात ती ॲम्ब्युलन्स गेलीच नसते सर न्यूरॉन ते प्लसला. म्हणत होते की मुलीला खाली घेऊन येतोय आम्ही, हे सांगितलं होतं तरी पण ॲम्ब्युलन्स रेडी नव्हती त्यावेळेस. सर सगळं रेडी होतं, मोजून 1 ते 3 मिनिटं. सर आमच्याकडे जे फुटेज आहे मी तेवढंच दाखवू शकणार ना, इतर फुटेज नसलं मी कसं दाखवू शकणार त्यात. जे ऑलरेडी लाईव्ह फुटेज जे आहे सगळे, कारण त्याचं दुसरं DVR नाहीच आहे. जे आहे ते क्लिअर आहे, आम्ही त्यांना दाखवलं पण. आणि मुलं दररोज बघतात, मुलांना याची कल्पना आहे किती ठिकाणी CCTV लावलेले आणि किती चालू आहे. कारण हे 2 फुटेज, एक माझ्या केबिनला आहे आणि एक तिथं आणखी एक कंट्रोल रूम आहे तिथं पण आहे. हे कधीच बंद नसतं, राऊंड द क्लॉक चालू असतं तिथं. आम्ही रुटीनली सर कॅम्प घेतो. आता मध्ये HBचा कॅम्प घेतलेला होता, एस्टिमेशनचा, इतर गोष्टी. तर ती विद्यार्थी तिथं आली तर आम्ही करणार ना सर. एखादी व्यक्ती समजा आता मी पेशंट आहे असं समजा, आणि जर मी त्या फॅसिलिटीला जर समजा सामोरं गेलो नाही तर बळजबरी तर आणू शकत नाही आपण सर कोणाला तिथं. आता जे मुलं मदतीसाठी तिथे गेले ते हॉस्पिटलमध्ये, त्या मुलांना सापडताना पोलिसांचे फोन येतात असं त्यांचा आरोप आहे. तर तिथलं आपल्या संस्थेच्या वतीने एखादा व्यक्ती का गेला नाही की ज्यांनी पोलिसांना कळवलं, किंवा त्यांनी कन्सर्न म्हणून त्याचं सही का केली नाही आपल्या संस्थेत? सर मला ते सांगायचं आहे की हे न्यूरॉन प्लसमध्ये ह्या गोष्टी होत्यात ना, हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रशासनाचं काम आहे सर ते. नाही, पण संस्था म्हणून तुम्ही तिथं एकही गेला फिर्यादी नाही. म्हणून तुम्ही जाऊ शकता ना. तुमच्या premises मध्ये ही घटना घडली. तुमची जबाबदारी होती. 4 वर्ष ते तुमच्याकडे होते विद्यार्थी. हा, आणि ती तुमच्या प्रेमायसेस मध्ये घटना घडते. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर नाही सर, मग याचा दबाव वगैरे झालाय का? हा? दबाव वगैरे झालेला आहे? नाही, काही कारणच नाही. तुम्ही तिथं का गेले नाही, हॉस्पिटलमध्ये का गेले नाही, तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये तिथं जाऊन पोलिसांना का कळवलं नाही? हॉस्पिटलमध्ये आम्ही 1:30 वाजेपर्यंत होतो. पण मग त्या कन्सर्न फॉर्मवरती मग फक्त विद्यार्थ्यांची सही का? तुम्ही म्हणता की आपण नाही, प्रिन्सिपल किंवा संस्था म्हणून आपण विद्यार्थी जबाबदारी तिथं का नाही घेत? सर आता मला सांगता येणार नाही, कारण ऑलरेडी विद्यार्थी तिथे आम्ही गृहीत धरतो की आमचे जे विद्यार्थी ते आमचेच आहेत. आमच्यापैकी कोणी गेलं म्हणजे आम्हीच गेलो असं अर्थ होतो. होऊ शकतं ना, त्यामुळे असं नाही म्हणत मी की बाबा तो गेला म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळतो. त्यांचे मित्र आहे, मैत्रिणी म्हणून ते गेले. नाही प्रशासन असं म्हणून तुम्ही का नाही गेले? कारण प्रेमायसेस मध्ये आपल्या घडते ही घटना, तर आपले एक पाहिजे ती जबाबदारी तुम्ही म्हणता की ती मुलगी आमची स्टुडंट आहे, हो. आमची तिथून तिला इन्ट्रेस्टेड करून तिथं दाखल करणं वगैरे सगळी जी प्रोसेस आहे कॉलेजनी करायला पाहिजे. सर केली ना सर, ती सगळी प्रोसेस केली म्हणून तर तिथपर्यंत नेलेले. त्या मुलाला सह्या कराव्या लागल्या ना, त्याला सर त्यांनी नसतं केलं तर आमच्यापैकी कोणतं रकम, आम्हाला हे माहीतच नाही त्यांनी सह्या केलेल्या आहेत. आता तू काय म्हणतो की मला हे आम्हाला सुद्धा आज कळतंय. तर मग तुम्ही काय केलं? कुठं ही सगळी घटना घडली ना, प्रशासन म्हणून तुम्ही काय केलं? हॉस्पिटलमध्ये गेला. आम्ही हॉस्पिटलमध्ये पेशंटला लगेच शिफ्ट केलेलं. मुलं म्हणतो तेव्हा आम्हीच नेलं. ते कोण होतं तुमचे, कोण शिक्षक कोण? डॉक्टर राजेंद्र वाकडे, डॉक्टर रिजवान शेख तिथं प्रेझेंट होते. हॉस्पिटलमध्ये. इथं शिफ्ट करताना आणि बाकी सगळे तिथं पोहोचलेले. हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये जवळपास 7-8 स्टाफ होता सर तिथं. आता तुमचे स्टाफ असताना ते म्हणतात ते मला हे करायला लावतात. सर आता ते म्हणत असतील त्याला आम्ही काय करू शकतो सर त्याच्यामध्ये. नाही, पण तुमचे कोणी- आता समजा सर मी 5 मिनिटामध्ये मी हजर झालो तिथं पोहोचल्यानंतर. ऑलरेडी डॉक्टर राजेंद्र वाकडे तिथं होते, डॉक्टर रिजवान शेख त्यांची प्रोसेस इथले चालले ते पण तिथं पोहोचले. त्यानंतर डॉक्टर सोनाली वारे आल्यात,
डॉक्टर त्यानंतर डोणे मॅडम म्हणून होत्या, दिलीप पवार म्हणून होते, त्यानंतर आणखी हा, 2-4 ते आणि हॉस्पिटलमध्ये जी सरळ आणि process आहे, साधा तो आहे. त्यांनी पूर्ण हा, सर. केली ना. प्रश्न सर्वांनी साधा. ती मुली आपल्या कॉलेजमध्ये आहे, येस सर. घटना आपल्या कॉलेजमध्ये घडली, तर आपल्या प्रशासनाची जबाबदारी होती की हॉस्पिटल जाऊन तिचा उपचार करणं, तिच्यावर सहाय्य करणं, डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांच्या सहाय्या नको होत्या. कारण पुढे जर केस चालली तर विद्यार्थी तिथे नका परत आयुष्यभर हेरफेर मारल्या केससाठी. मग प्रशासन म्हणून तुम्ही ती जबाबदारी का घेतली नाही, हा प्रश्न आहे. असं नाही सांगता येणार सर, कारण ऑलरेडी तिथं पेशंट ऑलरेडी ॲडमिटेड होता. ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी जिथं ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आम्ही त्या सगळ्या केलेल्या. काय केलं तुम्ही? काय केलं? तिथं ॲडमिट करणं हाच आमच्या समोरचा पर्याय होता ना. डॉक्युमेंटली त्यांनीच हां हां डॉक्युमेंटली रेफरन्स हा तुमचा होता, विद्यार्थ्यांचा नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्ही त्या प्रकरणामध्ये अगदी काळजी का नाही घेतली, तुम्ही सहाय्य का नाही, डॉक्युमेंटेशन का नाही केलं, वरिष्ठांनी का नाही कळवलं, हा त्यातला प्रश्न आहे. तुम्ही मुळात पोलिसांना कळवलं पाहिजे असा समज केलेला आहे कोणाला? पोलिसांना. हां हां दुसरा हां हां दुसरा असा आहे की तुम्ही तिथे गेलात तर त्या डॉक्युमेंटवर प्रशासन म्हणून तुमच्याकडे सहाय्याचा विद्यार्थ्यांच्या नाही, त्या जबाबदारी तुमची आहे. बरोबर. तुमच्या शिक्षेचं. तर हे प्रशासनाने का पार पाडलं नाही, हा प्रश्न आहे त्यांना. सर असं काही रिझन काही नव्हतं की त्याच्यात डिनाय करण्यासारखं कुठल्या गोष्टी. त्यामुळे मी डॉक्युमेंटली काहीच नाही ना तुमचं. हा. मी तेच सांगतो ना. तुम्ही गेले असताना नसताना त्यात आम्हाला काय माहित नाही, पण तुम्ही जर डॉक्युमेंट दाखवले असते की हो, हे आम्ही गेलो होतो, आम्ही म्हणजे आता सध्या Responsible person ऍडमिशनची सही तुमची पाहिजे होती कॉलेजच्या प्रसाराची, पण तुमची हा, बरोबर. कोणी असो तिथं. मी उद्या म्हणलं माझं या कॉलेजमध्ये ऍडमिशन हा. असला तुमचा तरी ते मान्य होतं, कारण ते कॉलेजची जबाबदारी आहे. तर तुमचीच पाहिजे असं आम्ही म्हणत नाही नाही, बरोबर आहे ना. कुठे असू शकतं ते. उद्या मी म्हणू शकतो ना माझं ऍडमिशन आहे कॉलेजमध्ये, तुम्ही काय म्हणणार, काय आहे तुझ्याकडे? बरोबर. आता दुसरी हा ठीक आहे. आणि दुसरं असं होतं, आता जी तुला आंदोलन वगैरे करायची वेळ आली होती, ती घटना घडल्यानंतर आपल्याकडे कोणाकडे स्टाफ आले असते ना, नेमकं काय आलते का? सर ते कोणीही अप्रोच झालेलं नाही या संदर्भात. मी ऑलरेडी आज सर आमच्याकडे एक मोठं जे केअर सेंटरचे रिलेटेड ट्रॉमा केअर सेंटरचं एक मोठं वर्कशॉप होतं. ते फक्त इंटर्नसाठी आणि रजिस्टर्ड डॉक्टरसाठी नेमलेलं होतं. बरोदाची लाईफ केअर फाउंडेशन म्हणून आहे, त्यांच्यामार्फत आम्ही इथं वर्कशॉप ठेवलं होतं. ते दुपारपर्यंत थांबले, शेवटी निघून गेले. मुलांना आम्ही कालपासून सांगितलं होतं उद्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही या, तुमचं रुटीनप्रमाणे जे काय आहे असेल ते वर्कशॉप कंप्लीट करा, लेक्चर रेग्युलर करा. आम्ही त्यांना ऑलरेडी मेसेज टाकलेले आहेत. असं नाही की आम्ही अप्रोच झालं नाही. काल 4:30ला मुलांना मीटिंगसाठी पण बोलवलेलं होतं, मुलं आले नाहीत. आता ही घटना घडल्यानंतर तुम्ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरी गेला नाहीत असं देखील आहे. कुठेतरी असंवेदनशील नाही जबाबदारी नाही सर, पडून, नाही नाही, केली. तेच सांगतो. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नॉन टीचिंग स्टाफपैकी 2 जण आर्यमा मॅडम तिथे गेलेल्या होत्या. आणि काल मी सकाळी त्यांच्या पालकाशी पण बोललो मी की त्यांचे जे पालक आहेत की बाबा मधल्या काळामध्ये मी तुमच्याकडे येऊन जाईल. आता एवढंच मी सांगू शकतो सर त्याच्यामध्ये. आता मुलांना टार्गेट केलं जातं असा आरोप जो आहे त्याचा. चुकीचा आरोप समोर अगदी त्यांनी सर, चुकीचा आरोप आहे सर तो. त्यांच्या मोबाईलवर ते message आहे. ते परीक्षेला गेलेले आहेत. पार्लरला पण Message आहे ते. त्यांच्या गाडीवर पार्लरला पण नेण्याचा आरोप केलेला आहे. सर आता माझ्यापर्यंत ही तक्रार कोणी केलेली नाही सर. ते जे मेसेजेस आता आहे, जे मेसेजेस मुलं दाखवतात त्याच्याबद्दल नेमकं आपलं काय? कोणता मेसेज? की शिक्षकांकडनं टार्गेट तुम्हाला बघून घेतलं जाईल. नाही, असं तर काही मेसेज नाही सर तिथं. आता तर त्या मुलांना आम्ही ते पण व्हेरीफाय केलं सर. हा, हा. काय कारण होतं त्या message मध्ये? त्यांनी असं लिहिलेलं होतं की सेकंड इयरच्या क्लास टीचरने ते पुटअप केलेलं होतं. त्यांनी असं लिहिलेलं होतं, तुमच्या जे काही तक्रारी असतील, तो काही ग्रीव्हन्स असेल, तुम्ही ग्रीव्हन्सचा फॉर्म भरून द्या. एवढंच सांगितलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये. ते ऑलरेडी तो मेसेज तो जसंच तसं आहे. त्याच्यात काय म्हणजे कोणी काय पुढे काय केलं मला माहीत नाही. आम्ही टीचर्सला दाखवलं तिथं, ते टीचर स्वतः तिथे येऊन गेले, त्यांनी दाखवलं. त्याच्यामध्ये कुठलेही असं वर्ड नव्हता की तुम्हाला टार्गेट केलं जाईल. आणि सर हे सगळे विद्यार्थी आपले आहेत सर, इथं टार्गेट करण्याचं कारणच नाही काही. आणि आतापर्यंत सर गेल्या 34-35 वर्षापासून संस्था काम करते, अद्याप एकही घटना घडलेली नाही की ज्याच्यामध्ये कुठल्या विद्यार्थ्याला टार्गेट केलेलं आणि त्याला बाहेर पडावं लागलं. विद्यार्थी आता मागण्या करतायत, त्या मागण्या तुम्ही पूर्ण करणार आहात का? करणार ना. ज्या ऑलरेडी त्याच्यामध्ये ज्या गोष्टी पूर्ण आहेत, ज्याच्यामध्ये काही एनहान्समेंट करायची जी गरज आहे ते 100% ऑलरेडी सगळं आहे तिथंच. म्हणजे वेगळं करायचं काही त्यांचं मागणी काय आहे की शिक्षकांचे राजीनामे घ्या. सर आता ह्याच्यावर मला बोलणं योग्य नाही वाटत, पण मला असं वाटतं की मागणी चुकीची आहे विद्यार्थ्यांची. विद्यार्थ्यांनी काय काय मागण्या केल्या? 3च गोष्टी आहे की तिथं जे काही इमर्जन्सी युनिटला ज्या सुविधा लागतात त्याच्यामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आत्ता नाहीत त्या गोष्टी पूर्ण कराव्या.
त्यांनी ऑब्झर्व करा, ऑलरेडी आहे तिथं, त्यामुळे तोही विषय नाही काही. ज्या गोष्टी कमी दिसत आहेत, आता काही गोष्टी ऑप्शनल पण असतात, मग ऑप्शनल गोष्टी घ्यायच्या की नाही घ्यायच्या हा एक प्रश्न येतो, पण तरीसुद्धा प्रशासन त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर निर्णय घेतला जातो. ऑप्शनलमध्ये काय काय असतं? ऑप्शनलमध्ये सर ज्या ॲडव्हान्स बऱ्याचशा गोष्टी सर याची गरजही नसते सर इथं. ॲम्ब्युलन्स पण ऑप्शनलमध्ये नाही ऑप्शनल नाही ना, आहे ना ॲम्ब्युलन्स सर. आहे आपल्याकडे? हो ॲम्ब्युलन्समध्येच घेऊन गेलेलं सर. बोलवली गेली होती असं होतं. बोलावली होती का? नाही इथंच ॲम्ब्युलन्स, आताही ॲम्ब्युलन्स आहे आपल्याकडे. त्याच्यात आणि- पण O2चं हे नाही. ऑक्सिजनचं नाही असलं सर आता ती वेळ जी होती ना ती फार शॉर्ट होती, त्यामध्ये आमच्या दृष्टीनं त्या विद्यार्थिनीला प्रॉपर एड मिळणं आणि प्रॉपर ठिकाणी मिळणं हाच एक उद्देश त्यावेळेचे जे टीचर्स होते त्यांनी केला. त्यामुळे मला असं वाटतं की एवढं एक्सप्लेनेशन योग्य आहे असं मला वाटतं याच्यामध्ये. हां तुम्हाला शुभेच्छा. Thank you, sir. यापुढं मुलांना त्रास होणार नाही. सर त्रास होणारच नाही, करू नका. होणारच नाही. आणि टार्गेटचा विषय सर, टार्गेट हा विषयच नाही सर इथं. महत्त्वाचं म्हणजे सर कॉलेज चांगलं आहे. मॅडम- आणि मॅडम- अशा मॅडम- घटनेमुळे बदनाम होतंय. आम्हाला वाईट वाटतंय. गुण काढा.